नवनाथ भक्तिसार अध्याय 28। श्री गणेशाय नमः। जय 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 जगद्वारा अखिल निरंजना निर्विकारा भक्त मानस चकोर चंद्रा प्रेम अब्दू सरसी। तरी तो आता कृपाळू आई माय माझे विठा बाई, तरी आता ग्रंथ प्रवाही येऊनी बैसे गे। मागिले अध्यायी प्रेरणे करून वैभवी मिळविला राव विक्रम। भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लादला। उपरी मृगया करुणी औतिंका स्थान जाऊन राजधामी कनकासनी सभा मंडपी बैसला। क्षणेक बसवणे त्वरिता त्वरित पाकशाळे गेला रुमनाथ। पक्वान सेवून अंतपुरात पिंगलागृहे संचारला। कनक मंचकी सुमने शेजी राव बैसला पिंगला आर्जी। सोडोपचारे पूजन करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला। परम प्रीती भावरूढ राये दर्शविले चित्तकोड। मग करी कवळुनी स्नेह पाड निकट घेत पिंगला। तिथे वामांकी बैसोन परम प्रीतीने घेत चुंबन। वाचेने मने तुझ समान अन्य दारा नावडती। आगे पिंगले माझे मन भावी मम देयाचे ऐक्य रत्न। जैसे मित्राने रश्मी चिन्ह ऐक्य देई मिरवती। की राजमोळी तेजा गळा द्वितीय शोभली त्याची कळा। ते बे माते तो पिंगला मम चित्त दरी धावे। आगे हे पिंगले माझा भाव पिंगला भावार्थ ऐक्य नाव। एकची देही मज वाढवी भाषे भास शुभानने। जैसा शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी। तेवी तो पिंगला माझे पाठी भाषे भास शुभानने। जैसा उददी आणि लहरी एक एकता सागरी। तेवी माते तू सुंदरी भास भासशी शिवानने। आईशे म्हणून परम प्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती। मग भोगुनी सखामरीती संतुष्ट चित्ती मिरोला। मग विचार सुचला एक गहन आनंदे बैसती। प्रीती करून बैसल्या पिंगला बोलून वचन वेळा त्रयोदशी गुणी देतसे। म्हणे हे महाराजा अनुपवरा मम देचे प्राणेश्वरा। मम मानस चकोर चंद्रा प्रेमाब्दुदारा विरदतसे। तरी तुम्हा गाठी गाठी गाठिल्या त्या परमेष्टी। गाठिल्या परी चित्त देठी ऐक्य भास भासदसे। जैसे लवण उदकी मिश्रित भिन्न न जावे दृष्टीत तन्याये। ऐक्य चित्त राव राणी शोभत। तरी आयशी मिश्रित अर्थ उदय पावला। ऐक्य चित्त परी निर्दय परम कृतांत। जागा माझी मिरितसे चित्ती चित्तमय काय हरण करीती असे राय। तरी नेनो आपण विषया चित्ते या बुद्धी जर संचरले। संचरता परी एक जाते माते दिसत उचितार्थ। तुम्हा आधी माते मृत्य सुगम चित्ती वाटतसे। तरी हे ऐसे इच्छिल्याप्रमाणे ईश्वर सत्य जरी आले घडून। मग परम बर्वी देवी वान जगी असे मी एक। ऐसे बोलता शुभानने राव ऐकून बोले वाणी। नेनो सखे ईश्वर करणे पुढील काही बदवेना। मज आधी तू कामिनी मृत्यू पावेची म्हणी। परंतु नेनो निर्दयपणे मित्रा मज मिरवितसे। तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्ततसे बिघड बुद्धी। नेनो मज मृत्यू तुझा आधी आल्या काय करशील। ऐसे ऐकूनी वदे पिंगला नेनो कैसे अशी जी बाळा। रेखिली विद्या अक्षर्या गळा कळा कळत नाही महाराजा। परी आयशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही। मही पाठी दावुनी दिव्य वाटी गमन करील तुम्हा सवे। राव ऐकून बोले वचन पुरे आता। तुझे बोलणे पाहुणे प्रिय कोण घात त्याचा करवेना। तरी हे बोल उगेची फोल माझी आतोषाची करशी मोल। परी समय येतात तव पाऊल मागे जे दाव घेणार।
तरी अनुभव माझे चित्ती सहज आहे, मजला पाहता गे राजासनी विपुल वार्ता, सेवक श्रवण माझे करते परे खैशारीती, समारंगणीचा भाव दाविती, शत्रू अनली प्राणा होती, विचू ऐसे म्हणताती, तरी समय पडता दृष्टी, जीवित्व रक्षित 12 वाटी, मग कोण कुठील मोहपोटी, जीवित्वाचा वरती गे, तरी हे तैसे तुझे बोलणे दावित, माझे चांगुलपण, परी समय पडता अर्थ भिन्न, दुसराशी आहे गे, की बहु रुपयाचे खेळीमिळी होऊन बैसती, महाबळी परी ते शूरपणीची नवाळी, समरभूमी चालेना, की श्वानमो पुच्याची कौशल्य उग्रती, परिहार हिताची पडे बळी देखता, जैशी पालयची दृष्टी देखता, रुचिकनांगी उतरी जसे, तन्याय तव बोले माते दिसत, सहज स्थितीने ऐसे बोलता, भरतरी नंदन पिंगला वदे स्वामीशी, म्हणे महाराजा प्राणेश्वरा, या बोलाचा वागद्वारा कंठी बांधिला आहे नरा, काया वाचा मानसी, तरी आता व्यर्थ बोलून नो घडेल अर्थ कोण, ईश्वर सत्य प्रमाण ब्रह्मादिका कळेना, परे माझे भावनेशी आहे, स्वचित्ताशी विद्वा शब्द शरीराशी लिप्त होणार नाही की, जरी म्हणाल कैशावरून, जरी काय वाचा चित्त मन, तुम्हाला केले अर्पण, साक्षाशे ईश्वर तो सत्याश्रित आहे, म्हणतील सकल जगती, तरी वैधव्य शब्द जगमुखात माते लीन होणार नाही की, असो बीज पेरिले तैसे फळ, दुमकुमादी सकळ, तेवी माझी चाली सकळ, फळ उमटेल तैसीची, ऐसे बोलून निवांतपणे स्तब्ध राहिली कामिनी, परी रायाचे अंतकरणे दृढ शब्द मिरवले, परी ठेविले मनात, चमत्कार पाहू कोणी दिवसात, असो हे जल्पून बहु दिनात, सारिते झाले प्रीतीने, सहज कोणी एके दिवशी राव जात असे पारद्याशी, मृगया खेळता विपिनीशी आठव झाला कांतेचा, की आम्ही उभयंता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न, त्या माझी मृत्यू बोलून निशिले कांतेने झाली अगत प्राण, तुम्हा सवय करीन गमन, तरी त्या बोलाचे साचेपण आज पाहू निश्चय, ऐशी चित्ती योजून करून मृग करीत फिरे कानन, तो अकस्मात देखीला नयन मृग एक नेटका, राव देखता तयापाशी लागून शीघ्र मही व्याराटी, शिनची त्या जीवा बहु मेळ थाटी, मृग जिवंत धरेला परी हस्ते करून, तयाची ग्रेवा छेदून, मुकुटास काढून भूषणे रुधिर वस्त्रे विजले, बिजोने सेवकाती देता झाला शीघ्र नोबती, अन्य भूषण उभवून कांती सुखा लागी वैसला, उत्तम छाया पाहुने खालते नृप जाऊन, उत्तम चिर कनक वर्ण मृदू गालीचा अंतरला, तयावरी बैसुने नृपती मंडळी दुरावुनी बैसे कांती, परिधान वस्त्रे जया हाती तया लागी पाचारी, म्हणे ही रक्त वस्त्रे घेऊन, सेवका पिंगलेचे गाठी स्थान, वस्त्रे तिचे गोचर करून, राव निमाला म्हणावे, निमाला परी कैसे रीती, जरी पिंगला बोले युक्ती, तरी व्याघ्र स्थानी जीवित्वा होती घेऊन या पळाला, ऐसे वधूने राये वृत्याथे गुप्त ठेविले, अवतिंके ते सराज सदना जाऊन भूते पिंगले ते विलोकिले, मोळे चिरासह सकळ रुद्र व्यक्त वस्त्रे सगळ पुढे ठेवून, करकमळ जोडून या बोलतसे, म्हणे जी महाराजा मही स्वामिनी मृगया करिता, राव काननी अवचित व्याघ्र जाळीतून उठला राया न कळता, मागोनी साधुनी उड्डाण राव धरेला, ग्रीवे कारण धरताची हारुनी प्राण, रुद्र पिऊन पळाला, आता त्याचे करुणी दहन चंबू येईल सकळ परतून, आयुष्ये पिंगलेचे ऐकून हृदय पिठी आक्रोशे,
हृदय पिटुनी मयी वरती गावे अपटिती निष्ठुर गती आहा म्हणून केश हाती धरून या लुंचितसे शब्द करून अट्टासा मरडा मारून उदास पुन्हा महिते मस्तकास वारंवार अपटितसे मृतिका घेऊन टाकी मुखात मने हा जी ही प्राणनाथ माते कैसे टाकून गेलात परत देशा भुवनाशी महाराजा प्राणेश्वरा कृपी कापिला कैसा दोरा हा तव प्रीतीचा मोह जरा आज कैसा अटलाजी आओ मम प्राणनाथा तुझ विन तुम्हा क्षण गमत नव्हता प्रीती सोडून कैसा आता परत्र गेला श्रीराम गमले ते ऐसे म्हणून आरंभळत तो अंतपुरी समजले मात स्त्रिया राजाच्या द्वादशेत आरंभळत पातल्या एक हृदय पीडिती आपल्या असती एक धावती मही पडती एक ऐकोनी झाली वरती मही लागी मूर्छित एक आंबरडा फोडून उर्ध्व म्हणते आमचा गेला निद आता मही ते श्रीवृंद दीनवंत झालो की ऐसे म्हणून आरंभळती एकमेकीच्या गळा पडती हृदय पिठून या पडिती मही लागी मस्तकते ऐसा सकळा अंतपुरात खोलाळा झाला अद्भुत परिभेंगला दारा प्रीतीभूत शोक करी आक्रोशे मने महाराजा निडापणी माझं कैसे गेल्यात सोडून मोहाचा सकळ तरणी लोपोनिया महाराजा भाळावणी मोह अत्यंत मज विषय पाळीत होतात तो मोह दवडून निष्ठुर सांडून कैसे गेलात आओ तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी परी मम स्मरण होताची मनी या धावुनी सदनात ऐसे मनोनी धरणीवरती शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सोडून राज्यभार कैसे गेलाशी महाराजा पाहून माझे मुखमंडन पुन्हा जीवितसे राज्यासन मोह आजे सकळ सांडून कैसा गेलाशी महाराजा पिंगला अंडज खानी कोठे गेलाशी मम दक्षिणी दाही दिशा ओस करुनी आचर राणी चरवाया मग पाडसासी हारणी परत्र तृण तो गोड पाहुनी तिकडेची गुंतली लोभे करुने माझा लोभ सांडून मज आंधळ्याची काठी हिसकावून नेली निर्दैवे पोरटी की चक्षुताची अन्नवाटी जिरुतुनी गेली बनंगे राया मज वाचून तू ते गमत नव्हते एक क्षण आजी निष्ठुर मन करून कैसा गेलाशी महाराजा राया उत्तम पदार्थ जो मही लागी उत्पन्न होत तो मम आधी नृपणाते बक्षिला नाही कधी की माते बैसोनी निजांकी मुखी ओपित होता ग्रास ऐसे परी सांडोनी प्रीतीस परत्र गे कैसे गेलात ऐसे परी नाना आक्रंद तसे आठवून तो मग ते सेवकाते पाचारून साह्ययित करवितसे राया मोळीचा चिरमुकुट परिधान कबरी अलोट स्फुरण दावोनी मग मळवट उत्तम चिर कवळीला स्वामीचे वस्त्र परिधान करून घेत झाली सतीचे वान स्मशान वाटिके साधन सिद्ध केले तात्काळ मग सकळ समारंभासहित येथे झाली स्मशान वाटिकेत अग्निकुंडी विधीने करून त्यात सबळ अग्नी चितविला अग्नी लाविता विधान शक्ती दाहू वर्तली अंगर नीती दगदगोनी कुंडा प्रती पावक शक्ती दावितसे ऐसे प्रकरणी पेटविला वनी तेव्हा पातली सौदामिनी अग्निकुंडी शळा स्थापुनी निरूप मागे सर्वांते सकळा जय जय देऊने आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझा अर्पण शीघ्र काळी हो का ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडिती झाली सुशरीराते परी त्या पावक होत असतीत गुंडाळून गेली सर्वस्वी
मग ते याचक अपार जन अन्य म्हणती ते कारण सोहित केले पिंगलेने स्वामी सवे गमनिया. पिंगला ऐशी म्हणती पवित्र जया सत्यवती उदार कर्ण स्वकुळा प्रती परकुळा ते थारील भरतरी परिवारिता परलोक विवळ चित्ती करती शोक. म्हणती आम्हा प्रजेचे दोदिक ईश्वर कैसे नेले हो. ऐसे म्हणून आक्रंदती भरतरी म्हणून आठविती आसो पावकी दाहोनी सती. लोक निघाले माघारे आपुल्या सन्नी जाऊन वैसे असते मुख कुरवाळून कवळून. भरतरी ऐसे म्हणून श्वासोश्वास सोडिती आणि सन्ना माझे श्रेयाचा मेळ शोक करती अति तुंबळ तो एरीकडे विपिनी नुभाळ मृग करुणे तसे. तो असता चळी गेला झंड म्हणे रात्र दाटली परम विपिनी म्हणून राजा उठोनी नगराप्रती चालिला. पावक तेजी दैदिप्यमान दिद हे लाल मार्गी प्रदीप्त करून जाता भृत्य पाठविला. वस्त्रे देऊन आठवत्याचा पैजाला. राव बैसोनी सुखासनी येता मार्गी मशाल पेटून त्यात चंद्रज्योती शेशील म्हणी दिशे लागी उजळती. आठव होताची मने चित्तात अबुद्धपणे स्त्रियाची जात नेनो गृही कैशी मात घडून आली असेल की. म्याये केले मूढपण शोध केला नाही आणि का पाठवून सकळ भ्रांती चित्त उगवून पाठी लागलो मृगाच्या. परी माते दिसत हित मूर्खपणा घेतला स्वपदरात ऐशी चिंता करीत अवतिंके पातला. परी यात श्रोते कल्पना घेती पिंगला दाहिली पावक शक्ती. तेव्हा विक्रम नृपती शोधा कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण. तरी तो पिंगलेसह वस्त्रे देऊन आला होता अरण्यात. परे रायाशी न पडून गाठी कटक शोधता मही पाठी. मग तो अकस्मात होता शेवटी कटका लागी मिळाला आणि त्या समयी विक्रम नृपरे शिविले होते मातुल घर. मिथुळेशी जाऊन समाचार सत्यवर्म्याचा घेतसे. मग सुमित प्रधान चंबुसहित शुभविक्रमरायादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ही ज्ञान भरित राया सवे गेली ती. गृही तुके श्रीमंडळ ग्रामजनादे रक्षपाळ सकळ बुद्धी केवळ ज्याचे शक्ती नातुडले. ऐसा समय आला घडून तो त्यातही घडले अपार विघ्न. पिंगला बुद्धीपणे रत्न ते ध्यांत पावली. आसो पहिली मार्ग वाट राव भरतरी चंबुनेट येऊन अवतिंकी निकट ग्रामद्वारी संचारला. तव ते उठून द्वारपाळ रायासमोर झाले सकळ आश्चर्य मानून होता वेळ. रायाप्रती वंदिती म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तर मंजुळ करीती. मुजरे करुणी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत. म्हणते महाराजा दिन मनी मृत एक आला वनातून तो दुष्निच वधोनी वाणी ग्राम बुडीला शोकात. परे त्या शोकाची ऊर्ध्व तळी सती पडली सुमिती बाळी. सरस नर स्वामिनी पिंगला दौडिली परत्रदेशी गेली शे. तरे तियेचे करुणी बोळवण आत्ताची गृही आले सकळ जन. स्मशान वाटिका झाली भस्म एक फर लोटला. ऐसे राव ऐकता वचन फर्म घाबरले अंतकरण. मग सुखासनातून उडी टाकून स्मशान वाटिके पातला परी आक्रंदत अट्टाहासे शब्द करीत अति लगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पै. पातला परी चंबू मार्गे करीत जातसे अति लाग. सकळ कुळ वृद्ध योग राया लागे कवळीती. राव जाता स्मशान महिषी पाहात पिंगलेचे चित्तेशी राव विरागी
होनी मानसी उडी टाकू म्हणतसे परे ते चंबू मेळीचे गृहस्थ थोर रायाशी कळून धरती समग्र स्मशान कुंडीचा वैश्वानर पेटून या वैसले परे रावते उद्देशी प्राणघाताची मानसी परी वेष्टन पडता शरीराशी उपाय काही चालेना मग वैसला ठाई आरामबाळात मह्य मस्तके आपटीत हृदय पिटून शोक करीत मूर्छे लागी पावलेशे मूर्छा गेलिया पुन्हा उठत अग्नी आहुती द्यावया पात परी अपार जनाचे वेष्टन बहुत बळ काही चालेना ऊर्ध्व करून आपला माता घडी घडी पायी फिंगला चित्ता हा म्हणून बाळ तत्वता मै लागी आपटी तसे आपटुनी आठवी पिंगल्याचे गुण मने कैशी गेली समज सोडून मृत्यू मही ठेवून परत्र कैशी झालीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैशी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू पिंगले तुझा हा पती नव्हतो शत्रू होतो या जगती कैसे जलपुनी मुडमती भस्म तू ते केले म्या आम्ही पतित दुष्ट दुर्जन मूढपतीने घेतला प्राण परी मी तुझा शत्रू पूर्ण पतीने पिंगले ऐसे म्हणून अंग धरणी टाकी हा शब्द करून हृदय पिठी दनानुनी मही मस्तक आपटी तसे हा पिंगले म्हणून हाक मारी अट्टाशी करून हा पिंगले गदात वदन मदृष्टी राविका आ पिंगले परत्र भुवनी गेलीस माते तू सोडूनी संशय हृदय पिटी दनानुनी मही मस्तक आपटी तसे हे पिंगले आसने शयने मज वैसित होताशी अंत करणे आता माझा विसर घे दरोनी कैशी राशी परत्र आ पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य हा पिंगला माझा प्राण कुडी टाकूनी गेलासे आ पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य शून्य मंदिरा निद्राशयन कैसे येईल सांगबा आ पिंगले माझी अधिक जाणत होतीस तृषाभूक आता निष्ठुर मन केले निक कैसे सोडूनी तू आ पिंगले माझे शयने होतीस मृदू भाषणे करुनी आता दर्शनी दिने नयनी संतोष माझा होतसे ऐसे पाहुणे सुगंध द्रव्य मी रुजी घाली षडद कामी ऐसे सुख सरती संगमे दुःख कोटे पवाता या परी पिंगले तव गुण दयेचे भांडार मुक्त करुणा की जगाचे करशी पालना धर्मानुकुळे सर्वस्वी ऐसे प्रजेचे पौडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून धडाडून धन्यांग सांडितसे या परी सर्व जाऊन लोक रायाचा पाहुनी शोक गैवर येतसे अनिक शोक शब्दे करून या की तरु मलागार गंधी मिरुती सामग्रा ऐसे रायाच्या शोक पारा शोक व्याकुळ झाले असो हा ग्रामात वृतांत सकळा कळला परी सुखवसा झाला जैसा प्राण जाऊन आला शरीरा पुन्हा की मग गावीचे ग्रामजन स्मशानी जवळी आले धावून परितयाचा शोक पाहून ती तैसेची होता ती बाई परी तो माईक सहज स्थिती दुःख सहित शोक आवृत्ती तैसे बहुरूपी खेळाप्रती श्रोत मिरवित अपार की गोजदेशी चाल साधन घेती मोल देऊन तैसे दरचे सर्वजन येती प्रीत संस्कार कराव्यात न्याय शोकशे करीत राव पडता शोकारणावात न वर्णवे तो आकांत अल्प तेथे वर्णिला आसो ऐशी रुदन स्थिती त्याची त्याला मायेची ती परी ते लोक अभावनीती
समजावी ती रायाते तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करिता अन्य जनाशी होऊनी गेले होणाराशी आश्चर्याते कायसे म्हणते महाराजा भविष्योत्तर होऊन गेले ते होणार त्याचा शोक करणे चतुर योगामा दिसेना अशा स्वतःचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जिने पिंगला गेले आपण ही जाणे कदा काळी सुटेना आपुले पूर्वज अपार मृत्यू पावले समग्र एकामागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी की आजा गेला नातूरला ऐसा कोणी पाहिला तरी अशा स्वतःचा घट भरला रिता होय क्षणमात्रे तरे हे सकळ शाश्वतपण पूर्ण मानिती ज्ञानवंत जन तरी त्याचा शोक करून व्यर्थ जीवा कष्टविता आता पहा जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी कोण वाचले देह संकल्पी मृत्युभुवनी महाराजा तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी ईश्वर नामी ठेवून गोडी चित्त स्थिर असावे ऐसे बोधिता सर्व जग युक्ती प्रयुक्ती नाना बोध परिरायाचे हृदय चांग शोकाजळी उजळेना मग ते ग्रामेचे सकळ जन थकीत झाले बोध करून एकामागे एक उठून आपल्या संन्ये सेविती आसो तीही लोटली रात्र उदया पाला गब्बस्ती पिंगळेचे चित्त पाहुनी शांती पावक शांत झाला मग तो मानुनी दुसरा दिन पुन्हा पातले आप्तजन उत्तर क्रिया संपादून अस्ति मिलन केले पैते ते भरतरी रावे पाहून चित्ती विचार करी पूर्ण घेऊ देईना अस्ति संचयन स्पर्श कोणा न करावे आपण बैसुनी चित्त रक्षित कोणा लावू देईना हात मग ते आप्त जन समस्त पुन्हा गेले माघारे परी तो रावत ऐसाची चित्तेत बैसता झाला दिवस रात अन्न पाणी तेजुने समस्त पिंगला पिंगला म्हणत असे मग हे निर्वाणीचे वर्तमान मेथुळीशी दूत सांगती जाऊन राव विक्रम करिता श्रवण निघता झाला तेथुनी सत्यवर्म्यादी शुभ विक्रम विक्रमादी समित प्रधान परम शोकार्णव रचून आवतिंके पातले मग एकताची स्मशान वाटी पिंगला नुनी चित्तदृष्टी परमशोके झाले कष्टी शोक सिंधुत निमग्न आठवे कन्येचे सर्व गुण मने मम हातीचे गेले निदान विक्रम मने मम गृहीचे रत्न काळ तस्करे नेले की मावली उभय कुळ तारक झाली भव सरिते पुन्हा दीपाची लावी वात अदृश्य कैशी झाली ओ श्री कटकी अंतपुरी मुख्य मिळवत होती सज्ञान लहरी जैसा असती चंबू भीतरी चांगुलपणे रावी तसे स्वरूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सकळ सदा सर्व काळ संगोपित चित्त सकळाचे लक्षिकी ऐसे आठवणी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम नृपती पुढे होऊन भरतरी लागी समजावी नाना युक्ती नाना वचन भरतरीचे बोधी मन परितो नायके पिशाट बन पिंगला वदत असे परे राव बोध करिता उत्तम लोटून गेला दिन दशम मग विक्रमे दशक्रिया करून चंबू मूर्त झाला या परी पुढे 13वे दिवशी जाती भोजन दानवेशी सर्व उरकुने राज्यासनाशी येऊन राव बैसला भरतरीन सोडी स्मशान वाटिका करून बैसला चळनिका जैसा वृद्धे धरून हे का विष्णू बैसला स्मशानी ऐसे परी अचलपणे मिळता झाला मित्रनंदन परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्या ते करीतसे ऐसा बोध करिता नित्य 12 वर्षे लोटली सत्य पूर्ण तृण बक्षुनी जीवित्व उदरारे रक्षिले देव अनाथनाथा कैसे केले त्वा अनंता पिंगला माझा सगुण कांता तू ते कैसी आवडली ऐसे म्हणून नामोच्चार शोक करीत असे वारंवार रात्रंदिवस
चित्त विसर पिंगलेचा पडेना, क्रोश शरीर झाले तेने कंठी, उरलासे प्राण मुखी आणुनी हरीचे नाम, शोके पिंगला वदतसे आयसे, लोटले 12 वर्ष सुस्मित झाले शरीर, ते पाहुनी अति क्लेश मित्रावरून द्रवलासे, पुत्र मोहाचे अपार बाते, लोटले चित्त सरिते, मग मित्रावरून तुष्टोनी मनात आत्री जानिकट बातला, तब तो प्राज्ञिका त्रिनंदन मित्रावरून सन्मान देऊन म्हणे, महाराजा कामना कोण धरून येथे आलाशी, एरे म्हणे जे दोजोत्तमा ज्ञान लतिकेच्या फलद्रुमा, जाणिता सोनी पुसता अज्ञानत्व घेऊन तरी, तव शिष्य जो भरतरी त्याची कैशी झाली परी, ते हृदय आणून तेचे तरी विलोकिका महाराजा, मग जो तो महाराज ज्ञानगुण हृदय पाये विचारून, तो विपिला काळी शुके करून भरतरी मेलविला, अति क्लेशे तयाचे पाहून परम द्रवला मोहे करून, मग मित्रावरून ते बोले वचन, चिंता न करी महाराजा, तुम्ही जावे स्वस्थानाशी, मी भरतरीचे आहे उद्देशी, स्वहित करीन चित्त मानसी, पाळू नको महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ, तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत, तो मही भ्रमतो करीत तीर्थ येथील महाराजा, तो परम आहे प्रज्ञावन, तयाशे तेथे पाठविन, तो नाना युक्ती प्रयुक्ती करून सुपंता आणि लगी, आयसे बोलूनी मित्रावरून संतोषे मिरवला तो चित्तासी, मग पुसोनी अनुसयात्मजाशी स्वस्थानाशी पै गेला, यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर आध्यात्मिक मनोहर, मालू सांगे धोंडी कुमार नरहरी कृपे करुण्या, दत्त सांगेल गोरक्ष नाथा गोरक्ष येऊनी विरह सरिता, शोक करे तत्वता घटोवाचे कृपेने, स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष गावी सारा परिसर 28 अध्याय गोड पुंडलिका वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय महाराज की जय, नवनाथ महाराज की जय।